नमस्कार, माझे नाव ईश्वरी नवनाथ चिकणे आहे. मी आता तिसरी शिकत आहे. माझे शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मी आज एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे मेहनत कधी वाया जात नाही. एक शेतकरी होता. त्याला 4 मुले होती. चौघेही तरुण आणि धडधाकट होती, परंतु खूप आळशी होते. काही कामधाम करत नव्हते. वडिलांच्या संपत्तीवर मौज मस्ती करणे हेच त्यांचे काम होते. त्यांच्या या सवयी आणि आळशीपणा यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत पडला. तो विचार करायचा, मी माझ्यानंतर यांचे कसे होणार. त्यांना सुधारण्यासाठी तो युक्त्या शोधायचा. कितीतरी वेळा त्याने मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला एक दिवशी एक युक्ती सुचली. त्याने 4ही मुलांना सांगितलं, बघा, तुम्हा लोकांसाठी मी आपल्या शेतात खजिना लपवून ठेवला आहे. तुम्ही लोकांनी शेत खणून काढा आणि तो खजिना काढून सर्वांमध्ये वाटून घ्या. दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या चौघांनी शेतात खोदण्यास सुरुवात केली. त्यांनी पूर्ण शेत खणले, परंतु त्यांना खजिना मिळाला नाही. निराश होऊन ते आपल्या वडिलांपाशी गेले. बाबा, आम्ही पूर्ण शेत खोदून काढलं, आम्हाला खजिना मिळाला नाही. तुम्ही आम्हाला खोटं तर नाही सांगितलं ना. शेतकऱ्याने उत्तर दिलं, नाही मुलांनो, मी कशाला खोटं बोलू. खजिना तर तिथेच आहे. आज जरी मिळाला नाही तरी विश्वास ठेवा, उद्या अवश्य मिळेल. कष्ट कधी वाया जात नाही. तुम्ही सर्वांनी शेताची खूप छान खोदणी केली. आता माझ्याबरोबर या, आपण इथे पेरणी करू. मग सर्वांनी मिळून खूप मेहनतीने शेतात गहू पेरले. त्या वर्षी पाऊस चांगला झाला आणि शेतात खूप चांगली पैदाशी झाली. शेतातील टवटवीत पीक बघून चौघे भाऊ खूप खुश झाले. वडिलांच्या देखरेखीत पीक कापून त्यांनी बाजारात विकले. त्यांना भरपूर संपत्ती मिळाली. वडिलांनी ती संपत्ती चौघांमध्ये वाटून दिली आणि म्हणाले, माझ्या बाळांनो, हाच तो खजिना, तो तुमच्या मेहनतीने मिळाला आहे. मी म्हटलं होतं ना, मेहनत कधी वाया जात नाही. बाबा, तुम्ही बरोबर सांगत होतात की माणसाला मेहनत केली पाहिजे. मेहनत केल्यावर जे धन मिळणार ते कोणत्याही खजिन्याशिवाय कमी नाही. आम्ही आजपासून निश्चय करत आहोत की आम्ही जीवनामध्ये कधीही मेहनतीपासून तोंड लपवणार नाही. आपल्या मेहनतीचे धन मिळाल्याने 4ही भाऊ खूप खुश झाले. आता ते आळस सोडून मेहनत करायला शिकले होते. थँक यू.